हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग. चला आता नाश्ता करूयात आणि पटकन कामं आवरायचं आहे, कारण की आता बाहेर जायचं आहे आज आम्हाला आणि खूप स्पेशल काहीतरी आणण्यासाठी. तर फराळ करते, साबुदाण्याची खिचडी आणि दही. लगेच सगळी कामं आवरून घेते, म्हणजे श्रेया येऊस तर सगळी कामं व्हायला पाहिजे. आणि लगेच मी रेडी पण झाले आणि तितक्यात श्रेया पण आली होती स्कूलहून आणि ती पण रेडी होत होती आणि तिचं बघा इथं मेकअप करणं चालू आहे. कॅमेरा ऑन असल्यानं जरा जास्तच नखरे राहतात. मग आम्ही दोघी निघालो मार्केटकडे जाण्यासाठी. तर आम्हाला राखी वगैरे घ्यायची होती. आता रक्षाबंधन आलं आहे जवळ ना, त्यासाठी राख्या तर आणावंच लागतील. मार्केटमध्ये आलो, 5-6 स्टॉलला आम्ही फिरून घेतल्यानंतर मग फायनली या स्टॉलवर आलो आणि इथं आल्यानंतर ना श्रेया एवढी कन्फ्यूज होती. तुम्ही पाहू शकता, तिला काहीच कळेन असं झालं की कोणती घ्या. तिला ही पण आवडते, ती पण, म्हणजे तिला सगळ्याच राख्या अशा घ्याव्या वाटत होत्या. पण आपल्याला फायनली 1-2च घ्यायच्या होत्या, म्हणून तिने काही 2-3 चॉईस केले आणि मी पण काहीतरी चॉईस केल्या 2-3, आणि ज्या मला आवडल्या त्या मी घेतल्या आणि तिला आवडलेल्या ती घेते. तर तसे माझे भाऊ तर काय नाही आहेत रक्षाबंधनाला, ते कधीच राहत नाही, ते एखाद्या वेळेस बाय चान्स असतात. तिथं राखी वगैरे घेत होतो आम्ही आणि 2-3 राखी तिने फायनल केली होती आणि तिच्या स्कूलमध्ये पण राखीचा प्रोग्राम असल्यामुळं तिला खूप साऱ्या राख्या घ्यायच्या होत्या. मग घेतल्या आणि लगेच आलो आम्ही घराकडे. आणि आल्यानंतर मी तर थकले होते बाबा बाजारात फिरून फिरून, आणि हिची एक्साइटमेंट तर कधी संपत नाही. तिला लगेच आल्यानंतर घरी दादाला दाखवायचे होते की कोणत्या कोणत्या राख्या आणल्या. तर ती दाखवत होती आणि येताना मी काही थोडासा भाजीपाला आणि त्यांच्यासाठी खायला काहीतरी आणलं होतं. ते सगळं मी काढून ठेवते. आता ती तिच्या दादाला राख्या दाखवण्यात बिझी होती. यांचं असं चालू राहणार आहे. हा व्लॉग आता इथेच एंड करते आणि भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.